जो उद्यापासून गुगल लिंक कॅलेंडरही बनवून टाकू की पर्टिक्युलर डेली असं शेअर करण्यापेक्षा तुमच्या ईमेलवर. हो. त्यासाठीच ईमेल मागितले होते की बा एक गुगल कॅलेंडर क्रिएट करून नेहमी नेहमी ते त्यावरूनच तुम्हाला जॉईन करता येईल. एकच लिंक एकाच राहील ते. लिंकवर एकाच लिंकवर होत वाटतं ना? हो हो तेच. एकच लिंक गुगल मीटवर टाकून ठेवून सगळ्यांना इन्व्हाइट करून टाकून देऊ ते. हो हो. डेली डेली न्यू न्यू लिंक तयार करण्यापेक्षा ते एक लिंकवरूनच जॉईन करता येईल तुम्हाला सगळ्यांना. आणि पायथन इन्स्टॉल केले आहे का तुमच्या ह्याच्यात? आपण मंडेपासून नाही हां उद्यापासून आपण थोडे छोटे छोटे प्रोग्राम करून पाहत जाऊ उद्या. ठीक आहे. ओके. आतापर्यंत आपण काय बघितले? व्हेरिएबल्स बघितले होते काल, राईट. पण त्याच्यामध्ये कसे पर्टिक्युलर म्हणजे पायथनमध्ये कसे डेटा टाईप्स पण यूज होत, म्हणजे पायथनमध्ये पण डेटा टाईप्स आहेत, राईट. जसे की बाकीच्या लँग्वेजमध्ये जावामध्ये वगैरे काही पर्टिक्युलर डेटा टाईप्स आपण नेहमी सांगत असतो की बा एवढे 8-9 एवढे डेटा टाईप्स आहेत त्यामध्ये, राईट. अशा प्रकारे जसं आपण जावामध्ये सांगतो तशा प्रकारे पायथनमध्ये पण डेटा टाईप्स आहेत, पण कसं लूजली कपल डेटा टाईप्स आहेत. ओके. जे पायथनमधले इनबिल्ट डेटा टाईप्स जे आहे ते अशा प्रकारचे फॉलोइंग. In programming, data type is important concept, right? Variable can store data of different type and different type can do different things, right? जशा प्रकारे आता व्हेरिएबल्समध्ये पण आपण सांगितलं होतं की बा जे पण डिफरंट टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स राहणार आहे ते डिफरंट टाईप ऑफ डेटा स्टोअर करतात, राईट. आणि त्याचे डिफरंट टाईप ऑफ ऑपरेशन्स आपण होत असते त्याच्यामुळे. Python has the following data type built in by default in this category. ओके. जशा प्रकारे इथं समोर काही लिस्ट दिलं आहे अशा प्रकारचे पायथनमध्ये पण डेटा टाईप्स आहेत, पण लूजली कपल डेटा टाईप्स आहे. ओके. टेक्स्ट टाईप जर कोणतंही जर तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटमधलं जो पण डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी आपण कसं स्ट्रिंग STR यूज करत असतो. ओके. STR नॉर्मली STR वापरून तुम्ही एखादी स्ट्रिंग जशा प्रकारे काल बघितली एक तर डबल कोट किंवा सिंगल कोट जे पण तुम्ही डिफाईन करणार आहे ते तुमचं स्ट्रिंगमध्ये टेक्स्ट टाईपमध्ये राहणार आहे. ओके. हे डेटा टाईप्स थोडे लक्षात ठेवायचे बघ कोणते कोणते डेटा टाईप्स कशा कशा प्रकारचे असतात, कारण की प्रत्येक डेटा टाईपचं एक सेपरेट आयडेंटिफिकेशन आहे त्यांचं. ओके. कारण की तुम्हाला पर्टिक्युलर डेटा टाईप न माहीत राहता तुम्ही कोणतेही ऑपरेशन परफॉर्म करून पाहू शकत नाही, कारण की जे पण डेटा येणार आहे ज्या पर्टिक्युलर डेटावरूनच तुम्हाला एखादी जी लूप्स लावायचे आहेत ते तुम्ही लावू शकता किंवा पर्टिक्युलर कंडिशनल स्टेटमेंट जेवढे आहे तेवढे तुम्ही असाइन करू शकता त्याला. ठीक आहे. तर जर तुम्हाला त्यासाठी हे डेटा टाईप माहीत असणं आवश्यकता आहे. ओके. फर्स्ट आहे आपला स्ट्रिंग. सेकंड आहे न्यूमरिकल टाईप्स. न्यूमरिक टाईप्स म्हणजे काय राहणार आहे? जे पण तुमचं नंबर फॉर्मॅटमध्ये जे पण तुमचं डेटा राहणार आहे सगळ्या गोष्टी ते न्यूमरिक टाईप्समध्ये येणार आहे. म्हणजे जसे की इंटिजर, हे फ्लोट, राईट. इंटिजर म्हणजे काय? पर्टिक्युलर जे पण तुमचं नंबरिंग आहे ते आहे. फ्लोट म्हणजे काय? डेसिमल नंबर्स. डेसिमल म्हणजे जे पॉईंट नंतर पण राहतात व्हॅल्यूज, राईट. जसे की याच्यात फ्लोट, डबल अशा प्रकारचे असते. ठीक आहे. तुम्हाला याच्यावरूनच ओके. मी इथे एक एक्स व्हॅल्यू घेतो, राईट. जे पण आपण कोड्समध्ये लिहिणार आहे हॅलो वर्ड्स, राईट. अशा प्रकारचे जे राहणार ते आपला एक स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये राहणार आहे. ओके. याला क्लिअर आणि प्रिंट. फ्लटर पायथॉन 3 आहे माझा आणि demo.py, राईट. अशा प्रकारचं जे राहणार आहे ते माझं स्ट्रिंग फॉर्मॅट झालं. हे फर्स्ट आहे. न्यूमरिक म्हणजे काय? पर्टिक्युलर जे तुम्ही फक्त नंबर देऊन राहिले 1 2, राईट. हे न्यूमरिक टाईपमधले झाले. 1 म्हटलं
राईट. तर 1 प्रिंट होईल आपला, 2 हे झाले इंटिजर व्हॅल्यू. आणि जे डेसिमल राहणार आहे, डेसिमल म्हणजे कोणते, 0.2 समजा, 2.2 राईट, 2.4, जे पण पॉईंट नंतरचे पण व्हॅल्यू राहणार आहे ते फ्लोटमध्ये राहतात राईट. पॉईंट नंतरचे 2 पॉईंट जे पण कन्सिडर करत असतो ते फ्लोटमध्ये असते. डबलमध्ये 4 डिजिट राहत असतो पॉईंट नंतरचे राईट. हे जे पण न्यूमरिक टाईप आहे अशा प्रकारचे पॉईंट नंतरचे जे पण सिम्बॉलिकली आपण शो करणार आहे, ओके, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फ्लोटमध्ये कन्सिडर करता. ओके. आणि तुम्ही कोणत्याही एखाद्या वेळी तुम्ही काही नंबर येत असेल आणि त्याला फक्त तुम्ही इंटिजर म्हणून जर तुम्ही त्याला दाखवत असेल तर त्यावेळेस का होईल, जर कालच्यासारखं आपण एक कन्व्हर्जन केले होते पर्टिक्युलर जे इंटिजर स्ट्रिंगमधून इंटिजरमधून स्ट्रिंगमध्ये राईट. नॉर्मल ते स्ट्रिंग टू इंटिजर करत नाही, पण इंटिजर टू फ्लोट, फ्लोट टू इंटिजर हे कन्व्हर्सेशन करत असतो. कारण की कधी कधी आपल्याला पॉईंट नंतरचे व्हॅल्यूज नाही पाहिजे असते आणि एक ओव्हरऑल व्हॅल्यू म्हणजे पाहिजे असते, ॲव्हरेज व्हॅल्यू. तर त्यासाठी कसं डायरेक्टली आपण इंटिजर वापरून त्याला शो करतो राईट. त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं काम येते की बा पर्टिक्युलर डॉट मला कधी आपण काय होतं डिवाईड केल्यानंतर पॉईंटमध्ये जास्त व्हॅल्यूज चालले जात असतात राईट. आणि तेवढी व्हॅल्यूज आपल्याला शो करायचं नसतं. त्यावेळेस आपण ते फ्लोटमधून इंटिजर कन्वर्ट करायसाठी पर्टिक्युलर जे पण कन्व्हर्सेशन आपण कास्टिंग बघितले होते तशा प्रकारे आपण त्याला पर्टिक्युलर फ्लोटमधून इंटिजरमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यावेळेस काय होईल, हे पॉईंट नंतरचे जेवढे व्हॅल्यू राहणार आहे ते इमिट करून टाकतो, ओनली नंबर शो करून देतो राईट. अशा प्रकारचं हे काय झालं, एक इंटिजर झालं, हा फ्लोट झालं. आणि त्यानंतर याच्यात 3 टाईप्समध्ये यूज केला जातो. कॉम्प्लेक्स पण यूज केला जातो. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, जशा प्रकारे आपण काल इनव्हॅलिड व्हेरिएबल बघितली. इनव्हॅलिड व्हेरिएबल म्हणजे काय, हे पर्टिक्युलर तुम्ही जे व्हेरिएबल यूज करणार आहे अल्फाबेट त्याच्या अगोदर पण जर तुम्ही काही नंबर यूज करत असेल राईट, ते इनव्हॅलिड व्हेरिएबल झाले. पण त्याला जर आपण मॅथमॅटिकली जर काही यूज करायचं असेल तर ते आपण कॉम्प्लेक्स न्यूमरिक पण यूज करत असतो राईट. जर पर्टिक्युलर मला काही मॅथमॅटिकल फॉर्म्युला दाखवायचं असेल किंवा काही आपण अज्युम केलेले व्हॅल्यूज आपण बघतो राईट, 1x 2x अशा प्रकारे जेव्हा आपण हे करतो त्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात. पर्टिक्युलर 2k राईट. अशा प्रकारे जे पण मला दाखवायचं राहिलं ते कॉम्प्लेक्स नंबरमध्ये येत असतो. 2j. ओके. आपण पर्टिक्युलर एक नंबर राहील त्याच्यासोबत पर्टिक्युलर एक व्हेरिएबल राहणार आहे त्याचं, हे आहे कॉम्प्लेक्सवाला. ओके. स्ट्रिंग, नंबर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स अशा प्रकारचे नॉर्मल नेहमी यूज करणारे व्हेरिएबल्स आहे. ओके, नॉर्मल व्हेरिएबल्स. आणि त्यानंतर आहे काही सिक्वेन्स टाईप. सिक्वेन्स टाईप्स म्हणजे काय, पर्टिक्युलर तुम्ही अरे टाईपमधला जो डेटा स्टोअर करणार आहे ते राईट. एक राहत असतो लिस्ट, सेकंड राहत असतो टपल, थर्ड राहत असतो रेंज. ओके. लिस्ट तर माहीतच आहे, लिस्ट म्हणजे पर्टिक्युलर जे पण अरे टाईपमधला डेटा आहे तो आपण लिस्टमध्ये स्टोअर करत असतो राईट. जे पण स्क्वेअर ब्रॅकेटमधला डेटा जो स्टोअर करणार आहे, ओके, तो लिस्टमध्ये स्टोअर करतो. आणि टपल म्हणजे काय, टपल म्हणजे पर्टिक्युलर राऊंड ब्रॅकेटच्या अंदर तो टपलचा डेटा स्टोअर करत असतो. म्हणजे याचं लिस्ट आणि टपलमधला एक डिफरन्स आहे की पर्टिक्युलर जे पण तुम्ही जे पण अरे किंवा जे पण तुमचं सिक्वेन्स डेटा स्टोअर करणार आहे राईट, ते कसं तुम्ही लिस्टमध्ये काही रिपीट केलं तर ते ओव्हरराईड करून टाकत असते राईट. पण तेच जर तुम्ही टपलमध्ये लिहित असेल तर तो का करेल, पर्टिक्युलर तुमचं डुप्लिकेशन पण असेल तरी तो तिथं ॲक्सेप्ट करतो आणि डेटा स्टोअर करून ठेवत असतो. ओके. अशा प्रकारचे हे लिस्ट आणि टपल आहे. ओके. आपण त्याचं एक एक्झाम्पलही करून बघू.
एक्स इक्वल टू इथं आपण ज्या कालच्या प्रकारे एक ॲपल, ओके, सेकंड काही बनाना घेतो आणि थर्ड चेरी. ओके, हा काय प्रकार झाला, हा लिस्ट झाला एक. ओके, जे पण आपलं अरे टाईपमधला डेटा आहे, हे सिक्वेन्स डेटा आहे. याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जर सेम फॉर्मॅटमधला डेटा घेत असेल तर हा काय ओव्हरराईड करून टाकत असतो. ओके, म्हणून राईट, जे पण आपण अरे प्रिंट केलं आहे, हा एक अरे आहे. ओके, आणि तेच जर टपल म्हणजे काय होतं, पर्टिक्युलर याच्यामध्ये जे स्क्वेअर ब्रॅकेट यूज करण्यापेक्षा आपण राऊंड ब्रॅकेट यूज करत असतो तिथं. ओके, याला टपल्स म्हणतात. पर्टिक्युलर तुम्ही नंबर ऑफ जे पण सिक्वेन्स यूज करणार, तुम्ही रिपीटेडली पण ह्यामध्ये डेटा यूज करू शकता टपलमध्ये. ओके, याला पण एकदा प्रिंट करून बघू अशा प्रकारे. ओके, तुमचं जे पण आहे तुमचं आउटपुट तुमचं शो होऊन जाईल. आणि पर्टिक्युलर रेंज म्हणजे काय, की पर्टिक्युलर तुम्ही रेंज पास करत असता त्यामध्ये. ओके, जर मी म्हटलं असं रेंज आणि त्यामध्ये तुमचं काही न्यूमरिक फॉर्मॅटमध्ये तुमचं रेंज राहणार. राईट, पर्टिक्युलर त्या रेंजपर्यंत तुमचं जे पण शो करायचं आहे ते तुम्ही रेंज फॉर्मॅटमध्ये टाकत असता. राईट, मी म्हटलं तर 0 to 2पर्यंतचं जे रेकॉर्ड आहे ते. ओके, हा झाला सिक्वेन्शियल फॉर्मॅटमधला डेटा. सिक्वेन्स म्हणजे नॉर्मली तुम्ही जे प्रोग्रामिंगमध्ये बघता त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, एक अरे फॉर्मॅट म्हणत असतो. राईट, तो डेटा आहे. त्यानंतर आहे मॅपिंग टाईपमधला डिस्क टाईपमधला आहे. राईट, सेट टाईपमध्ये पण सेट, फ्रोझन सेट. राईट, हे वेगवेगळे डेटा टाईप्स आहे. हे तुम्हाला जेव्हा यूज कराल तेव्हा म्हणजे ज्या प्रकारे तुमचं गरज लागणार आहे ह्या डेटा टाईपची, त्या प्रकारे तेव्हा यूज करू तुम्ही. ठीक आहे, अजून बुलियन टाईप, बायनरी टाईप, राईट, नन टाईप पण असतो. आपण जावास्क्रिप्टचे जेव्हा क्लास घेतले होते तेव्हाही तुम्ही बघितले होते एक. राईट, एक नन म्हणून एक बघितले होते की ज्यामध्ये एक नल व्हॅल्यू राहणार होती. ओके, अशा प्रकारचे हे डेटा टाईप्स आहे. डीपमध्ये घेतलं तर अजून भरपूर वेळ होऊन जाईल. आपण हे बरोबर लक्षात ठेवून घ्यायचं कोणते डेटा टाईप्स आहेत. ओके, आणि पर्टिक्युलर तुमचे व्हेरिएबल कोणतेही घेतले आहे आणि त्याचं तुम्हाला जर डेटा टाईप बघायचं असेल, राईट, तर फक्त तुम्ही त्या व्हेरिएबलला एक टाईपमध्ये पास करा. राईट, तुम्हाला त्याचा डेटा टाईप भेटून जाईल. ओके, की तो कोणत्या डेटा टाईपचा डेटा आहे. राईट, जसे की आपण गेल्या वेळी बघितलं ते पर्टिक्युलर जे पण तुम्ही स्ट्रिंग, इंटिजर, राईट, फ्लोट वगैरे घेतले होते त्यावेळेस आपण त्याला एक टाईपमधून पास केले होते आणि त्या टाईपमधून पास केल्यानंतर आपल्याला त्याचा डेटा टाईप भेटला होता. राईट, अशा प्रकारचे डेटा टाईपनं तुम्ही कोणत्याही व्हेरिएबलचं तुम्ही त्याचा टाईप फाइंड करू शकता त्या थ्रू. ओके, हे काही लिस्ट आहे डेटा टाईप्सचे. ओके, विथ एक्झाम्पल काही. राईट, जसं की आपण कॉम्प्लेक्स बघितले होते. नॉर्मली तर आपण स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट हे तर यूज करणारच आहे. अदर दॅन दॅट जे पण आहे ते इथं अजून काही एक्झाम्पलनं आपण दाखवलं आहे की जे 1J म्हणून दाखवलं ते कॉम्प्लेक्स नंबरसाठी दाखवलं एक लिस्ट. राईट, जसे की आता एक्झाम्पल करून बघितले होते. राईट, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण दाखवले आणि जे पण टपल राहणार आहे ते राऊंड ब्रॅकेटमध्ये राहणार आहे. ओके, यांच्या दोघांचं नेहमी ते लक्षात ठेवायचं की पर्टिक्युलर जे सेम व्हॅल्यूज जे आहे ते तुम्ही टपलमध्ये पास करू शकता. ओके, आणि हा पर्टिक्युलर रेंज आहे, डिस्टिंक्ट आहे. ओके, हे अशा प्रकारचे डेटा टाईप्स आहे. आणि तुम्हाला सेटिंग द स्पेशल डेटा टाईप्स. ओके, जर तुम्हाला पर्टिक्युलर जो डेटा टाईप डिक्लेअर केला आहे त्याला स्पेशली जर त्याच ह्याच्यात जर त्याला कन्वर्ट करून दाखवायचं असेल, राईट, तर आपण अशा प्रकारचे पण त्याला डिफाईन करून दाखवू शकतो. ओके, जर मला पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे आणि त्याला प्युअरली स्ट्रिंगमध्येच दाखवायचं असेल तर मी फक्त str पास करून त्याची व्हॅल्यू त्यामधून पास करेल. ओके, अशा प्रकारे मला काय भेटेल, तो
एक स्ट्रिंगमधला डेटा भेटेल, राईट. अशाच प्रकारचे वेगवेगळे जेवढे डेटा टाईप्स सांगितले होते ते त्यांचे व्हॅल्यूज राहणार ते. ओके. ओके, हा डेटा टाईप्स इथंच कंप्लीट. इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन? हॅलो, हॅलो. बोला. ते लिस्ट आणि टपल सारखेच आहे की त्याच्यात काही डिफरन्स येते काही म्हणजे इम्प्लिमेंट करायच्या वेळेस? दोघांचे जे पण व्हॅल्यू आहे ते आपण याच्यासाठीच यूज करणार आहे की पर्टिक्युलर सिक्वेन्शियल डेटा स्टोअर करायसाठी. म्हणजे नॉर्मली अच्छा. तू म्हणजे याच्यात घेऊन बघितलं असेल, बाकीच्या लँग्वेजमध्ये जावा आणि याच्यामध्ये आपण कसं अरे यूज करत असतो ना, अरे, हो हो, किंवा अरे. याच्यात जावामध्ये सेट पण यूज करत असतो. हो. हां, त्याच्यासाठी आपण एक मल्टिपल व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायसाठी आपण हे लिस्ट टपल वगैरे यूज करणार आहे. ओके. पण तू जर कोण आता एक अरे म्हणजे काय होतं असते, पर्टिक्युलर इंडेक्सवर तुम्ही काही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवता, राईट. बरोबर बरोबर. हां, तर लिस्टमध्ये काय होईल, जर तुम्ही पर्टिक्युलर म्हणजे काही इंडेक्सवर जर तुम्ही सेम व्हॅल्यू स्टोअर करत असेल तर तो काय करते, त्याला रिप्लेस करून टाकत असते. ओके. हम्म. बट तेच जर तुम्ही टपल यूज करत असाल तर तो रिप्लेस नाही करेल. म्हणजे एक क्यू सारखं राहणार आहे अच्छा ते. अच्छा. फर्स्ट इन फर्स्ट आउट वगैरे जशा प्रकारे एक्सटेंड. राहतं, तर तशा प्रकारे त्या सिक्वेन्समध्ये तुमचा डेटा स्टोअर होईल त्यात. ठीक आहे. असं. सर, सेट आणि फ्रोझन सेट सांगा ना एकदा. सेट आणि फ्रोझन सेट. ओके. सेट मी त्याला जास्त यूज नाही केलं आहे, बट मी तुम्हाला लागलं उद्या सांगेल याचं सेट आणि फ्रोझन सेट. कारण की मी जास्तीत जास्त हेच यूज केले आहे, स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, लिस्ट, टपल. ओके ओके, ठीक आहे. हां, कारण की नॉर्मली कंपनीमध्ये तेच यूज केले आहे. बाकीचे तर तेवढे एवढे डेटा टाईप्स मी कधी बघितले नव्हते. पायथन मध्ये थोडं जास्तच आहे. हां. सी म्हणजे पायथन मध्ये थोडं जास्तच आहे म्हटलं ऍज कम्पेअर टू जावा आणि अदर लँग्वेज. तेच ना. लहान लहान टाइप्स हे ते हे ते त्यानंतर टपलेट्स वगैरे ते यातनं बाकीच्या लँग्वेज मध्ये नाही आहे ते. टपल याच्यामध्येच इंट्रोड्यूस केलं आहे हा, पायथनमध्ये. टपल्स वगैरे. ठीक आहे, बघू काय काय होत असते याच्यामध्ये. ओके. मग उद्या आपली सिस्टीम थोडी रेडी ठेवायचं. आपण उद्या थोडे बेसिक्स जे फंक्शनल जे प्रोग्रामिंग आहेत ते करून बघू. ओके. आणि ठीक आहे. कोणाला काही इन्स्टॉल होण्यात प्रॉब्लेम असेल तर सांगून द्या, जो आपण मिळून ते रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करू. ओके. सध्या व्हर्जन कोणतं चालू आहे याचं? थ्री म्हणजे थ्री माझं तर. थ्री सध्या हा, मी माझ्याच्या 3 यूज करत आहे. अच्छा तर माझं सजेशन राहील तुम्ही पण 3च यूज करा. अच्छा अच्छा. ते आधी इन्स्टॉल झालं ते हां, पाहावं लागेल. त्याला अनइन्स्टॉल करून डबल हे करू शकतो. हम्म. ठीक आहे ना. हम्म. कारण की इकडे जावामध्ये यूज करताना तिथं ऑब्जेक्ट यूज करत असता. राईट. पर्टिक्युलर हो हो. वेगवेगळ्या लँग्वेजचे वेगवेगळे आहे रजा आहे काय. हम्म. याच्यात ते आपल्याला कॉल नाही करतात का याच्यात? काय. हे म्हणजे जसं आपण जावा मध्ये मेथड्स कॉल करतो प्रत्येक ठिकाणी हम्म. डॉट करून कॉल करत होतो मेथड्स वगैरे सगळ्या गोष्टी हां म्हणजे हां, इथे आपण काय. फंक्शन्स वगैरे सगळे क्रिएट करू ना, सगळे कॉल करू. अच्छा. म्हणजे इनबिल्टच आहे ना यामध्ये सगळे ते? हां, म्हणजे काही मॅक्झिमम लायब्ररीज फंक्शन वगैरे, वगैरे हां, जे पण लागत असते तुम्ही लायब्ररीज ते. ना लायब्ररीज तेच म्हणतो लायब्ररी. हां, लायब्ररीज वगैरे ते इन्स्टॉल करून घ्यायचं. हम्म. पब गेट म्हणून कर आणि ते पर्टिक्युलर त्याचे व्हॅल्यू म्हणजे जे लायब्ररी आहे त्याचं नाव. हम्म. ठीक आहे मग आजचा क्लास. अजून काही कोणाला दुसरं डिफिकल्टी?
हॅलो. ठीक आहे मग आपण उद्या भेटू. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हम्म. हॅलो. हां बोल. शुभम आहे का? हो हो. हां सर बोला. मला हां होते म्हणजे आता जे म्हणजे लेटेस्ट टॉपिक आहेत ते असे म्हणजे कोणते असू शकते टॉपिक? व्हॉइस ब्रेक होऊन राहिला तुझा. कायचं टॉपिक म्हटला? हॅलो. आम्हाला सेमिनार द्यायला सांगितलं. हां हां हॅलो. हां हां कॉलेजमध्ये का? हॅलो. हो हो. तर तुम्हाला एक टॉपिक विचारणार होतो म्हणजे लेटेस्ट मध्ये कोणते टॉपिक आहे बा आता? सध्या तुम्ही क्लाउड टेक्नॉलॉजी, क्लाउडचे रिलेटेड, ओके, ए आयचे रिलेटेड, होम ऑटोमेशनचे रिलेटेड, जे बहुतेक 3 वर्ष अगोदरपर्यंत झाले नाही असे टॉपिक सिलेक्ट करावं लागते ना. हॅलो. हो हो. मी जे टॉपिक नेत आहे ते रिजेक्टच होत आहे. ते पाहिजेच सर्च नाही म्हणून. हॅलो. सर्च सर्च क्रॉलर म्हणून मध्ये सर्च क्रॉलिंग म्हणून बघ ना एकदा. क्रॉलर क्रॉलर म्हणून वगैरे सर्च इंजिन. सर्च इंजिन. कारण की पर्टिक्युलर आता जे नवीन सर्च इंजिन होऊन राहिले सगळे ऑटोमेटेड वगैरे येत आहे ना, तर त्याच्या रिलेटेडही तुम्ही बघू शकता. किंवा आर्टिफिशियल असिस्टंट वगैरे म्हणून. ते पण कॉलेजमध्ये झाले नसेल ना. बहुतेक नसेल झालं. हां एक एक क्राउलर म्हणून बघ आणि सेकंड आर्टिफिशियल असिस्टंट म्हणून बघ. होम ऑटोमेशन हा. वगैरे ते सगळे कॉमनलीच घेतात बहुतेक. आणि हां स्मार्ट मेन्यू. स्मार्ट स्मार्ट मेन्यू. हां म्हणजे पर्टिक्युलर जे पण आपले रेस्टॉरंट्स वगैरे राहतात तर सगळे क्लाउड बेसमध्ये एक ॲप राहील सगळ्यांचं अशा हा प्रकारचं हा. काही एक्सप्लेन करून सांग त्यांना. कारण की राईट. किंवा क्लाउड किचनही म्हणू शकते त्याला. हम्म. क्लाउड किचन जसं झोमॅटो वगैरे आहे ना, क्लाउड किचन. हा. हम्म. हाच मग क्लाउड किचन सर्च करून बघतो मग ते काय येतं. तसं म्हण मग. एक क्लाउड किचन म्हण, एक सर्च क्राउलर म्हण, हा आणि थर्ड ए आय हा हा. असिस्टंट. ए आय असिस्टंट जसं की अलेक्सा वगैरे आहे. हा सिरी हो. सिरी अलेक्सा आहे. पाय तीन तीन टॉपिक आतापर्यंत कोणते कोणते टॉपिक सांगितलं तो? हो हो. आतापर्यंत कोणते कोणते टॉपिक सांगितलं होतं? मी 2-3 टॉपिक सरजवळ नेले होते. एक स्मार्ट कार्ड म्हणून नेलं हां. होतं. हे नाही पाहिजे म्हणे, कॉमन आहे म्हणे. अच्छा. दुसरं फार्मर ॲनालिटिक असिस्टंट हे वाला नेलं होतं. हो ते हे नाही कॉमनच पाहिजे असेल. म्हणे. यामध्ये हां. नाही मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल होतं ना थोडंसं. तर हे समजते का म्हणे, जे समजन तसं आणा म्हणे असं. अच्छा. मी सांगितलेलं बरोबर आहे का नॉर्मली जनरल यूजमधले? आता ते सर्च करून पाहावं लागेल ना काय काय आहे तर त्यामध्ये नंतर मग. ठीक आहे आम्हाला ना. गाईड असं भेटलं का ते एकदम भारी आहे. हो का. आणि ते सेमिनार देताना खूप विचारते. समोर समोर जाऊन सेमिनार द्यावं लागते. हो. तेच आमचे ना, आमचे टॉपिकच सिलेक्ट नाही होत आहे अजून. आमच्या वेळी बघितल्याने काही काही जण चक्कर येऊन चक्कर आल्यासारखे करत होते समोर जाऊन. तेच तर कसं द्यायचं समजून नाही राहिलं आता. काय नाही प्रॅक्टिस करून घ्यायचं. तुझं रोल नंबर किती येते? रोल नंबर यायचीच आहे अजून. अच्छा अजून रोल नंबर भेटायचं आहे. लास्ट रोल नंबरवाल्याचा फायदा राहते. फक्त हो पहिल्या दिवशीवाल्यांचं थोडं हे होऊन जाते, घाबरून जातील लोक. हो. ते मोहित पोपटला ओळखत असाल ना तुम्ही? हो हो ओळखतो ना. पोपट सर आहे का तुम्हाला? ते आहे आमची गाईड. हो पोपट सर. मस्त आहे ना सर. तर चांगलं काही ना काही करत राहतात सर. ते आय ओ टीची लॅब पण सरांकडेच आहे वाटते ना.
एक IoT ची लॅब पण बनवली होती. हो. हम्म. चांगले आहे सर, चांगले आहे, काही ना काही गाईड ते करतात प्लेसमेंट बोले. ऑफिसर आहे ना ते. हां हां, हो. चांगले आहे सर, हेल्प करतात. हम्म. हम्म. ठीक आहे मग, करा मग. हां, बाय, गुड नाईट. हो हो. ठीक आहे.